हे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे आणि सहकार मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले संचालक आता पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत। बँकिंग कायदा अधिनियम 2025 मुळे प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व धोक्यात आलेले आहे। अनेक दिग्गजांची सहकारिता निवृत्ती अटळ मानली जाते आणि या निर्णयाविरोधात आता न्यायालयामध्ये दाद मागण्याची तयारी सुरू झाली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची अपडेट, जिल्हा बँक संचालकांची आता न्यायालयाकडे धाव पाहायला मिळते। नेमकं काय प्रकरण आहे, काय घडतंय? बँकांचे संचालक आहेत त्यांच्यावरच आता थेट गंडांतर जे आहे ते येणार आहे। या संचालकांनी 10 वर्ष पूर्ण झालेले जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम केलं आहे, त्यांना आता निवडणूक जी आहे ती लढवता येणार नाही। सहकार मंत्रालयाने काढलेल्या नवीन आदेशानुसार राज्यातील जिल्हा बँकेतील सहकार बँकांमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी संचालक म्हणून कार्यकाळ ज्यांनी पूर्ण केलाय त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही। एकूणच आपण पाहतो की राज्यातील अनेक मोठे नेते जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या बँकेवर संचालक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। त्यामुळे सहकाराच्या क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल याच्या किंवा इतर राज्यातील इतर जिल्ह्यामध्येही याची मोठी धक्का जो आहे तो या नेत्यांना बसणार आहे। साहजिकच या संदर्भात नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।